सातारा जिल्ह्यातील आणखी 12 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर. कोरेगाव तालुक्यातील साप मंडळाचा समावेश. सातारा जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने राज्य सरकारने एकूण 65 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करून उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. कोरेगाव तालुक्यातील 9 महसूल मंडळामध्ये यापूर्वी दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. 16 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने पुन्हा एकदा जिल्ह्यातील 12 मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली असून त्यामध्ये साप मंडळाचा समावेश केला आहे. आता संपूर्ण कोरेगाव तालुका हा दुष्काळाच्या गडद गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील कोरेगावसह कुमटे, रहमतपूर, शिरंबे, वॉटर स्टेशन, वाटर किरोली, पिंपोडे बुद्रुक, सातारा रोड व किनी महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने यापूर्वी दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली होती. आता नव्याने काही मंडळामध्ये वाढ केली असून त्यामध्ये कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील साप मंडळाचा समावेश करण्यात आला आहे. ज्या महसूल मंडळाचे विभाजन झाले आहे त्याचबरोबर ज्या महसूल मंडळामध्ये नव्याने निर्मिती झाल्याने पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आलेले नाही त्या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. साप मंडळामध्ये साप अपशिंगे, अंभेरी, वेळू, बेलेवाडी, पिंपरी, पवारवाडी आणि जयपूर या गावांचा समावेश आहे. साप मंडळाचा समावेश झाल्याने आता कोरेगाव तालुक्यात सर्वत्र दुष्काळी सवलती लागू झालेल्या आहेत. कोरेगाव मतदारसंघ कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करून पाणीदार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार नामदार महेश शिंदे. वढूत येथे 18 गावांच्या वतीने नागरी सत्कार. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कोरेगाव, सातारा व खटाव तालुके हे कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करून पाणीदार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. शेती व्यवसायासह मतदारसंघात उद्योगधंदे आणले जाणार असून युवकांच्या हाताला काम देणार आहे, अशी ग्वाही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा बहाल करून नियुक्ती केल्याबद्दल सातारा तालुक्यातील 18 गावांच्या वतीने वढूत येथील श्री म्हातोबा मंदिराच्या प्रांगणात शनिवारी सायंकाळी 7:30 वाजता भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधताना नामदार शिंदे बोलत होते. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप भाऊ शिंदे, भाजपच्या नेत्या सौ गीतांजली कदम, सरपंच किशोर शिंदे, रोहित गायकवाड, उपसरपंच अमोल वाघमळे, मानसिंग बापू शिंगटे, माजी सरपंच शरद शिंगटे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. नामदार महेश शिंदे यांचे वढूत गावात आगमन होताच शिंग तुतारांच्या निनादात भव्य स्वागत करण्यात आले. जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. फटाक्यांच्या आतिषबाजी सत्कार करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर रस्सीच्या सोलमध्ये दुचाकी अडकून मधुकर रासकर ठार. कोरेगाव पोलीस ठाण्यात महावितरण कंपनीच्या लाईनमन विरोधात गुन्हा दाखल. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कुमटे फाट्याच्या पुढील बाजूस पेट्रोल पंपाजवळ महावितरण कंपनीतर्फे ट्रान्सफॉर्मर बसवत असताना कर्मचाऱ्यांनी हातात पकडलेल्या रस्सीच्या मोठ्या सोलला धडकून दुचाकीस्वार मधुकर भिखू रासकर वय 64 मूळ राहणार भोसे, हल्ली राहणार कोरेगाव हे ठार झाले. हा अपघात शनिवारी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात महावितरण कंपनीच्या लाईनमन यांच्या विरोधात शनिवारी रात्री 8:30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळावरून व पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार मधुकर रासकर हे आपल्या हिरो होंडा प्लेजर दुचाकीवरून शनिवारी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास पुशेगाव बाजूकडून कोरेगावकडे निघाले होते. कुमटे गावच्या हद्दीत महामार्गावर पेट्रोल पंपाजवळ महावितरण कंपनीच्या वतीने महामार्गालगत विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम सुरू होते. त्यावेळी काही कर्मचारी व लाईनमन भारत संभाजी भोसले हे रस्सीचे सोल पकडून महामार्गावर उभे होते. तेथे कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शक, सुरक्षा फलक तसेच बॅरिगेड्स लावण्यात आले नव्हते. महामार्गावर महावितरण कंपनीचे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणच्या रस्सीचे सोल दिसून आल्याने रासकर यांची दुचाकी सोलमध्ये अडकून पडली. त्यात रासकर हे सोलमध्ये अडकून पडले तर दुचाकी महामार्गावरून खाली गेली. या अपघातात रासकर हे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती समजताच वाहनधारक थांबले. त्याचबरोबर कोरेगाव आणि भोसे येथून रासकर कुटुंबातील सदस्य व नातेवाईक मित्रमंडळी अपघातस्थळी दाखल झाले. या प्रकरणी संतोष शामराव रासकर राहणार भोसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महावितरण कंपनीचे लाईनमन भारत संभाजी भोसले राहणार वडूज तालुका खटाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
पिंपोडे बुद्रुक खून प्रकरणी तपासात प्रगती नाही. पोलीस अधिकारी तपासासाठी ठाण मांडून पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथील श्री घुमाई मंदिरानजीक भगवान मच्छिंद्र सपकाळ या 24 वर्षीय युवकाच्या खून प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी तपासासाठी अक्षरशः ठाण मांडले आहे. 20 तास उलटून गेले तरी अद्याप संशयित ताब्यात येत नसल्याने पोलिसांनी सर्व शक्यता पडताळून पाहण्यास सुरुवात केली आहे. लवकरच आम्ही संशयितास ताब्यात घेऊ असा विश्वास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके यांनी शनिवारी सायंकाळी 5 वाजता पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. भगवान सपकाळ याचा शुक्रवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास शेतात ज्वारी काढत असताना खलबत्त्याच्या ठोंब्याने घाव घालून खून करण्यात आला होता. त्या दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात एका सुनावणी प्रकरणी हजर राहण्यासाठी शेळके हे मुंबईला गेले होते. त्यामुळे तात्पुरता पदभार असलेले सातारच्या आर्थिक गुन्हे शाखेचे उपाधीक्षक मोहन शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी सूचना दिल्या होत्या. शेळके हे शनिवारी सकाळीच वाडा स्टेशन पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक हुलगे यांच्या समवेत घटनास्थळी भेट देऊन तपासकामाचा आढावा घेतला. खुनाच्या घटनेच्या अनुषंगाने सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहे. मृत भगवान याचा लहान बंधू अभिजित सपकाळ याच्याकडे चौकशी करण्यात आली. तो देत असलेली माहिती विसंगत आहे, मात्र त्याच्याकडून मिळालेली माहिती पडताळून पाहिली जात आहे. आम्ही तपास सर्व बाजूंनी करत आहोत. लवकरच आम्ही खुन्याला पकडू असा विश्वास शेळके यांनी बोलताना व्यक्त केला.